त्या सकाळी घरात कुठलाही आवाज नव्हता. ती शांतता जणू एखाद्या वादळाची चाहूल देत होती. शब्द वापरले जात होते, पण सत्य लपवलं जात होतं. नजरा भिडत होत्या, पण उत्तरं टाळली जात होती. काही स्वप्न हळूच मरत होती आणि काही निर्णय अजून न बोलता घेतले जात होते. सगळं काही नेहमीसारखंच आहे असं वाटत असतानाच नशिबाने एक असा डाव आखला होता. तो डाव आरडाओरड करून येणारा नव्हता. तो शांतपणे या घरातला प्रत्येक श्वास थांबवून जाणारा होता. श्रुती भांडी घासत होती, पण रागाच्या भरात एक एक भांडं जोरात आपटत होती. काय झालं? एवढी का नाराज आहेस? भांड्यांवर राग का काढतीयस? प्रवीणने सहज विचारलं. श्रुतीने तोंड वाकडं केलं आणि उपहासाने म्हणाली, जाऊ द्या, तुम्हाला सांगून काय फायदा? आपले दिवस कधी बदलणार आहेत का? लोक सुट्ट्यांमध्ये परदेशात फिरायला जातात आणि एक आपण आहोत. अजून आपला देशही पूर्ण फिरलेले नाही. किती दिवस झाले फक्त बोलताय कुठेतरी फिरायला जाऊया म्हणून. मुलं किती दिवस झाले मागे लागले आहेत. आई, आपण फिरायला जाऊया. पण तुम्हाला कशाचाच फरक पडत नाही. श्रुती सलग बोलत होती, पण प्रवीणवर तिच्या शब्दांचा काहीच परिणाम झाला नाही. तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तो गपचूप पेपर वाचायला बसला. ते पाहून श्रुती आणखीनच चिडली. कालच माझी मैत्रीण अश्विनीचा फोन आला होता. ती ऑस्ट्रेलियाला फिरायला गेली आहे. हा बघ, सिडनीचा ओपेरा हाऊस जवळचा काढलेला फोटो. किती सुंदर जागा आहे. ती मोबाईलमधला फोटो दाखवत म्हणाली. समोर निळसर समुद्र, दूरवर पसरलेलं शहर आणि ओपेरा हाऊसची ती आगळीवेगळी रचना. डोळ्यांनाच नाही तर मनालाही सुखावणारे दृश्य आहे. हा फोटो पाहताना असं वाटतं आपणही कधीतरी इथे उभं राहू. हा नजारा प्रत्यक्ष कधी पाहायला मिळेल? सगळेच लोक जग बघत आहेत. आपण केव्हा बघायला जाणार? क्षणभर थांबून ती ठामपणे म्हणाली. प्रवीण, आता खूप झालं. मी शेवटचं सांगतेय. तो दिवस लवकरच यायला हवा. श्रुतीने मोबाईलमधले फोटो प्रवीण समोर धरले. तेव्हा प्रवीण पेपर खाली ठेवत म्हणाला, श्रुती, हाय सोसायटीत राहणाऱ्या लोकांचं काय सांगायचं? मनात येईल ते करतात. लाखो रुपये खर्च करताना मागे पुढेही पाहत नाही. त्यांच्याशी आपली तुलना कशी होणार? अशा मैत्रिणींपासून दूर राहिलेलं बरं. दुसऱ्यांचे फोटो दाखवून दाखवून घराघरात आग लावत फिरतात. हे ऐकून श्रुतीचे डोळे मोठे झाले. अहो, मी कुठे तुम्हाला ऑस्ट्रेलियाला घेऊन चला असं म्हणतीये. कमीत कमी भारतात तरी फिरू शकतो ना. पण माझ्या बोलण्याचा तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुमचं डोकं कायम त्या न्यूजपेपरमध्येच असतं. ती रागाने म्हणाली. या पेपरमधून वेळ मिळाला तर तुम्ही विचार कराल ना. प्रवीण वैतागून म्हणाला, तू माझ्या न्यूजपेपरशी एखाद्या सवतीसारखा व्यवहार का करतेस? आधी मुलांच्या सुट्ट्या तर लागू दे, मग पाहूया. असं म्हणून त्याने विषय टाळला. तेव्हा श्रुती संतापून म्हणाली, तुम्ही फक्त विचार करत बसा. सगळ्या जगाच्या कितीतरी मागे आहात तुम्ही. काही दिवस तणावपूर्ण शांततेत निघून गेले आणि मग असं काही घडलं ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. एका संध्याकाळी प्रवीण ऑफिसमधून घरी आला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता. निराशा आणि उदासीनता स्पष्ट दिसत होती. त्याची अवस्था पाहून श्रुती घाबरून म्हणाली, काय झालं? तुम्ही बरे आहात ना? ऑफिसमध्ये काही झालं का? प्रवीण काही न बोलता सोफ्यावर बसला. तुम्ही बोलत का नाही? माझा जीव घाबरतोय. श्रुतीचा आवाज थरथरला. तेव्हा प्रवीण हळूच म्हणाला, आता सांगायला काही उरलेलं नाही. तू स्वतःच बघ. असं म्हणत त्याने खिशातून एक लिफाफा काढला. मुलं प्रश्नार्थक नजरेने त्या लिफाफ्याकडे पाहू लागले. सगळ्यांची तोंडं उघडीच राहिली. श्रुती अस्वस्थपणे म्हणाली, काहीतरी सांगा ना. नक्की काय झालंय? कोणी काही बोललं का? कोणी काहीच बोललेलं नाही. प्रवीण शांतपणे म्हणाला. श्रुतीने त्याच्या हातातून लिफाफा घेतला. आतला कागद काढून ती वाचू लागली. वाचता वाचता तिचे डोळे विस्फारले. क्षणातच तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली. अविश्वासाने ती प्रवीणकडे पाहत म्हणाली, हे खरं आहे का? तुमचं प्रमोशन झालं आहे? तेव्हा प्रवीणने श्रुतीचे दोन्ही हात घट्ट धरले आणि हसत म्हणाला, मॅडम, फक्त प्रमोशनच नाही, कंपनीतर्फे मला 5 लाखांचा बोनस मिळाला आहे. आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे परदेशात फिरण्यासाठी फॅमिली टूर पॅकेजसुद्धा. श्रुतीला क्षणभर आपल्या कानांवर विश्वास बसला नाही. प्रवीण पुढे म्हणाला, कसं वाटलं आमचं सरप्राईज? उशिरा का होईना, पण या नवऱ्याने अखेर तुझी इच्छा पूर्ण केली आहे. तेव्हा श्रुती लाजत म्हणाली, मग ही गोष्ट मला आधी का नाही सांगितलीत? तुम्ही तर माझा जीवच घेणार होतात. असं म्हणत ती हसू लागली. तेवढ्यात दोन्ही मुलं आनंदाने ओरडली, बाबा, तुम्ही या जगातले सगळ्यात चांगले बाबा आहात. आम्ही आत्ताच आमच्या मित्रांना सांगून येतो.
असं म्हणत ती दोघे धावतच घराबाहेर गेली. थोडा वेळ शांतता पसरली. मग श्रुती उत्सुकतेने म्हणाली, पण मला हे तरी सांगा, आपण निघणार कधी? प्रवीण सोफ्यावर निवांत बसत म्हणाला, पुढच्या आठवड्यात फ्लाईट आहे, म्हणजे आपल्याकडे तयारीसाठी फक्त 7 दिवस आहेत. असं स्वतःशीच बडबडत श्रुती थेट स्वयंपाकघरात निघून गेली. रात्री जेवतानासुद्धा परदेशी सहलीची चर्चा सुरू होती. तेवढ्यात प्रवीण म्हणाला, मी उद्या बँकेतून पैसे काढून आणतो. तुम्ही सगळे तुमच्या सामानाची यादी तयार करा. ज्याला जे घ्यायचं आहे ते उद्याच घेऊन या. हे ऐकताच दोन्ही मुलं आपापल्या फरमाईशी सांगू लागली. त्या क्षणी प्रवीण आणि श्रुती दोघांचं लक्ष एकाच वेळी सिंबाकडे गेलं. ते एकमेकांकडे पाहून थबकले. प्रवीण हळूच म्हणाला, श्रुती, आपण परदेशी फिरायला जाणार आहोत, पण या कुत्र्याचं काय? श्रुती विचारात पडली. अरे देवा, याचा विचार तर मीही केला नाही. क्षणातच चौघही चिंतेत पडले. आता सिंबाचं काय? तेवढ्यात सोहन म्हणाला, आई, आपण सिंबाला मामाकडे ठेवूया. श्रुती काही बोलणार तोच सोहनने आजीला फोन लावला आणि फोन आईकडे दिला. कशी आहेस आई? श्रुतीने विचारलं. पलीकडून कविताताईंचा आवाज आला. तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही ठीक आहोत आई. आम्ही सगळेजण परदेशी फिरायला जाणार आहोत, पण सिंबाला कुठे ठेवायचं हे कळत नाही. काही दिवस तू त्याला जवळ ठेवून घेशील का? श्रुतीचं बोलणं ऐकून कविताताई म्हणाल्या, बाळा, गेल्याच आठवड्यात तुझी वहिनी माहेरी गेली आहे आणि माझे गुडघे खूप दुखतात, त्यामुळे सिंबाची काळजी घेणं मला शक्य होणार नाही. थोडा विचार करून त्या पुढे म्हणाल्या, अगं श्रुती, आपल्या शेजारच्या गोखले काकू जेव्हा परदेशी जातात तेव्हा त्यांच्या कुत्र्याला डॉग केअर सेंटरमध्ये ठेवून जातात. तू तसं काही करता येत असेल तर बघ ना. ठीक आहे आई, आम्ही चौकशी करतो. असं म्हणत श्रुतीने उदास मनाने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी प्रवीण आसपासच्या डॉग केअर सेंटर्समध्ये चौकशी करून आला, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. तो सोफ्यावर बसून बूट काढत असताना श्रुती स्वयंपाकघरातून विचारते, अहो, सिंबासाठी काही सोय झाली का? कुठे चौकशी केलीत का? प्रवीण गंभीरपणे म्हणाला, केली, पण डॉग केअर सेंटरमध्ये एका दिवसाला किमान 2000 रुपये लागतात. अरे बापरे, एवढे पैसे? श्रुती आश्चर्याने म्हणाली. प्रवीण पुढे म्हणाला, आणि आपण एवढ्या दिवसांसाठी बाहेर जाणार आहोत, त्यामुळे घराच्या सुरक्षिततेसाठीही एक गार्ड ठेवावा लागेल. तोही दिवसाला किमान 1000 रुपये घेणार. 1 महिन्याचा हिशोब केला तर खूपच खर्च वाढतोय. प्रवीणचं बोलणं ऐकून श्रुती आणि दोन्ही मुलं काळजीत पडली. आनंदाच्या सहलीवर आता खर्चाची सावली पडू लागली होती. तेव्हा प्रवीण म्हणाला, जर सिंबाला ठेवायची योग्य व्यवस्था झाली नाही तर आपण आपल्या परदेशात जाण्याचा प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल. हे ऐकताच त्यांचा मुलगा सोहन चिडून म्हणाला, मला माहीत होतं बाबा, तुम्ही असंच म्हणणार. मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. असं म्हणत तो रागाने आपल्या खोलीत निघून गेला. तेवढ्यात श्रुती म्हणाली, आपण असं केलं तर चालेल का? तुमच्या आईवडिलांना गावावरून इथे बोलून घेतलं तर? प्रवीण क्षणभर विचारात पडला. मग तो म्हणाला, पण ते दोघं इथे येऊन कसं राहणार? श्रुती लगेच म्हणाली, जर तुमचे आईवडील इथे राहायला आले तर ना घरासाठी वेगळा गार्ड ठेवण्याची गरज भासेल, ना सिंबाची देखभाल करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. शिवाय घरातल्या झाडांना पाणी घालण्याचं कामही होईल. श्रुतीचं बोलणं ऐकून प्रवीण थोडा अस्वस्थ झाला. तो म्हणाला, ठीक आहे, पण श्रुती, तुला तर माझे आईवडील अजिबात आवडत नाही, त्यामुळेच आजपर्यंत आपण त्यांना इथे कधीच बोलावलं नाही. आपण इथे आरामात आयुष्य जगतोय आणि ते दोघं बिचारे गावात एकटे राहतात. आज आपल्याला गरज पडली म्हणून त्यांना बोलावून घेणं हे योग्य वाटत नाही. तेव्हा ती ठामपणे म्हणाली, मला ते माहीत नाही, आणि तसंही आपण त्यांना हे थोडीच सांगणार आहोत की त्यांना इथे घराची आणि सिंबाची देखरेख करण्यासाठी बोलावलं आहे. तुम्ही फक्त तुमच्या आईवडिलांना फोन करा, बाकी मी सगळं सांभाळून घेईन. असं म्हणून श्रुतीने प्रवीणच्या हातात फोन दिला. हॅलो बाबा, नमस्कार, कसे आहात? आई कशी आहे? पलीकडून वडिलांचा मृदू आवाज आला. आम्ही सगळे बरे आहोत बाळा. आत्ताच आम्ही तुमच्या सगळ्यांची आठवण काढत होतो. सुनंदा तर हेच म्हणत होती की मुलांना पाहून खूप दिवस झाले. तेवढ्यात प्रवीण म्हणाला, ठीक आहे बाबा, जर तुम्हाला आमची एवढी आठवण येत आहे तर काही दिवसांसाठी इथे येऊन जा. वडील हळूच म्हणाले, नाही बाबा, तूच श्रुतीला आणि मुलांना घेऊन एखाद दिवशी आम्हाला भेटायला ये. आमचं येणं शक्य नाही. तेवढ्यात श्रुतीने प्रवीणच्या हातातून फोन घेतला. ती म्हणाली, अहो बाबा, तुम्ही सगळं प्रेम गावातल्या लोकांवरच उधळणार आहात का? मग आमच्यासाठी काय उरणार? तुमच्या नातवंडांना तुमच्या प्रेमाची गरज आहे. तेव्हा बाबा म्हणाले, अगं सुनबाई, आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर आहे.
श्रुती भावूक होत म्हणाली, बाबा दूरवरून आशीर्वाद देऊन काय उपयोग? तुमच्या मुलांना तुमची गरज आहे. काल तुमची दोन्ही नातवंड तुम्हा दोघांची खूप आठवण काढत होती. सोहम तर तुमच्यासाठी रडत होता आणि आता मुलं हट्ट करतात की सुट्ट्या आजी आजोबांसोबतच घालवायच्या. म्हणूनच मी म्हणतीये, आजच बॅग भरा आणि गाडी पकडून निघून या. लग्नानंतर पहिल्यांदाच सुनबाई एवढ्या हक्काने, एवढ्या प्रेमाने त्यांना घरी बोलवत होती. हे ऐकून बाबा आणि सुनंदाताई मनातल्या मनात सुखावले. ते स्वतःला आवरू शकले नाही. आनंदाने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते मुलाच्या घरी जाण्याच्या तयारीला लागले. बाबा आणि सुनंदाताई गावात साधं समाधानी जीवन जगत होते. बाबांना मिळणारी पेन्शन महिन्याचा खर्च भागवायला पुरेसी होती. मुलाच्या घरी जायचं म्हटल्यावर सुनंदाताईंनी आनंदाने बेसनाचे लाडू, खोबऱ्याची बर्फी, चिवडा आणि चकल्या तयार केल्या. मदतीसाठी त्यांनी शेजारच्या काकूंना बोलवलं. दुसऱ्या दिवशी घराची सगळी जबाबदारी गावातल्या अनोळखी लोकांवर सोपवून बाबा आणि सुनंदाताई ट्रेनमध्ये बसले. जवळपास 4 तासांचा प्रवास करून ते मुलाच्या शहरात पोचले. स्टेशनवर पोचताच त्यांनी पाहिलं, त्यांचा मुलगा आणि त्यांची दोन्ही नातवंड डोळ्यात अपार ओढ, आनंद आणि उत्सुकता घेऊन त्यांची वाट पाहत उभी होती. दोघेही ट्रेनमधून उतरले. मुलाने आणि सुनेने वाकून त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतला. तेवढ्यात दोन्ही मुलं धावत आली. आजी आजोबा म्हणत ती दोघंही त्यांना घट्ट बिलगली. आपल्या नातवंडांचं निरागस प्रेम आणि आपुलकी पाहून बाबांना आणि सुनंदाताईंना अश्रू अनावर झाले. त्यांनी प्रेमाने दोघांनाही आशीर्वाद दिले. सगळेच जण स्टेशन बाहेर आले, गाडीत बसले आणि घरी पोचले. घराचा दरवाजा उघडताच समोर अनोळखी चेहरे पाहून सिंबा जोरजोरात भुंकू लागला. पण बाबांनी अतिशय प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि क्षणार्धात सिंबा शांत झाला. हे दृश्य पाहून श्रुती आतूनच फुलून गेली. जणू काही तिला अचानक एखादा मौल्यवान खजिनाच सापडला होता. ती आनंदी का होणार नाही? शेवटी चौघंही फिरायला जाणार होते आणि सिंबाची संपूर्ण जबाबदारी बाबांवरच येणार होती. गावात साधं, सरळ आणि सोज्वळ जीवन जगणारे बाबा आणि सुनंदाताई मुलाच्या घरातल्या आलिशान सुखसोयी पाहून चकित झाले. प्रवीण त्यांची प्रत्येक प्रकारे काळजी घेत होता आणि नातवंड आजी बाबा म्हणत त्यांच्या भोवती घुटमळताना थकत नव्हते. 3-4 दिवस असेच आनंदात निघून गेले. एके दिवशी श्रुती बाबा आणि सुनंदाताईंना घरातल्या सगळ्या गोष्टी सविस्तर समजावू लागली. सिंबाला काय खायला आवडतं, त्याचा खाऊ कुठे ठेवलेला आहे, राशनचं सामान कुठं आहे, दूध, पाणी, लाईट, अगदी प्रत्येक गोष्ट. मग ती म्हणाली, आणि हो बाबा, सकाळ संध्याकाळ सिंबाला पार्कमध्ये फिरायला घेऊन जा. तुमची तब्येतही चांगली राहील आणि सिंबा घरात घाणही करणार नाही. श्रुतीचं बोलणं ऐकून बाबा आणि सुनंदाताई कधी मान डोलावत होते, तर कधी एकमेकांकडे पाहून श्रुतीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. थोड्या वेळाने सुनंदाताई हसत म्हणाल्या, खूप छान केलं सुनबाई, सगळं नीट समजावून सांगितलं. आता मी तुम्हा सगळ्यांसाठी छानसं जेवण बनवते. क्षणभर थांबून त्या म्हणाल्या, अरे देवा, मी तर विसरूनच गेले. गावावरून तुमच्यासाठी लाडू, बर्फी बनवून आणली आहे. थांबा, आत्ताच घेऊन येते, मुलांना खूप आवडेल. असं म्हणून सुनंदाताई डब्बे घेऊन आल्या. सोहन आणि आरू प्रेमाने ते खाऊ लागले. तेवढ्यात बाबांची नजर तिथे ठेवलेल्या बॅगांकडे गेली. ते पाहताच बाबा चकित होऊन म्हणाले, सुनबाई, या बॅगा कशासाठी? कुठे निघालात का? श्रुती क्षणभर दचकली, मग अडखळली. बाबा, काय आहे ना, तुमच्या मुलाला ऑफिसच्या कामानिमित्त परदेशी जायचं आहे. मग मुलंही हट्ट करू लागली की त्यांनाही जायचं आहे, म्हणून आम्ही सगळेच जातोय. काही दिवस तुम्ही दोघं घराची काळजी घ्या. हे ऐकून बाबा आणखीनच गोंधळले. तेवढ्यात प्रवीण म्हणाला, बाबा, कंपनीने अचानक मला पाठवायचं ठरवलं आहे. उद्या सकाळीच निघायचं आहे. तुम्ही सगळं नीट सांभाळा. आम्ही 10-15 दिवसात परत येतो. असं म्हणून सगळेजण आपापल्या तयारीला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आणि सुनंदाताईंना सिंबासोबत घरी ठेवून सगळे विमानतळाकडे निघून गेले. हे सगळे बाबांना फारसं रुचलं नाही, पण काही दिवसांची गोष्ट आहे असं म्हणत त्यांनी स्वतःच्या मनाची समजूत घातली. सकाळी उठल्यानंतर बाबांनी अतिशय प्रेमाने सिंबाला अंघोळ घातली. श्रुतीने सांगितल्याप्रमाणे त्याला खाऊ त्याच्या भांड्यात ठेवला. मग स्वतः अंघोळ करून जेवण्यासाठी बसले. पण सिंबा काहीच खात नव्हता. कदाचित सगळे निघून गेल्यामुळे तो उदास झाला असावा. तेव्हा बाबांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आपल्या ताटातली भाकरीचा एक तुकडा त्याच्या तोंडात घातला.
क्षणातच सिम्बाचा उदासपणा नाहीसा झाला. तो आनंदाने बाबांसोबत जेवू लागला. त्या दिवसापासून प्रत्येक वेळी बाबा त्याला आपल्या ताटातलं अन्न खाऊ घालू लागले आणि सिम्बा अगदी लहान मुलासारखा त्यांच्या जवळ बसून प्रेमाने खाऊ लागला. बाबांना कुणाशी बोलावंसं वाटलं की ते त्याच्याशीच हसत खेळत बोलत राहायचे. हळूहळू त्या दोघांमध्ये एक सुंदर मैत्री झाली. दररोज सकाळ संध्याकाळ ते त्याला पार्कमध्ये फिरायला घेऊन जात. तिथे येणाऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी त्यांची ओळख झाली. लहान मुलांबरोबर हसणं बोलणं त्यांना खूप आवडायचं. हळूहळू शेजारची मुलं त्यांना आजी आजोबा म्हणू लागली आणि ते नाव त्यांना मनापासून प्रिय झालं. आता ती मुलं त्यांच्या घरी यायची, कधी लुडो कॅरम खेळायला, तर कधी बाबांकडून गावाकडच्या गोष्टी ऐकायला. कधी बाबा घरच्या कामात गुंतलेले असायचे तेव्हा मुलं सिम्बासोबत खेळायची. सुनंदाताईंनी गावावरून आपल्या नातवांसाठी आणलेली मिठाई त्या मुलांना खायला दिली. सगळीच मुलं आनंदाने खात होती आणि या सगळ्या गडबडीत दिवस कसा निघून जायचा याची जाणीवसुद्धा होत नसे. एके रात्री अंथरुणावर पडले असताना बाबांच्या कानावर एक लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. खूप उशीर झाला होता, तरीही तो मुलगा थांबत नव्हता. अस्वस्थ होऊन बाबांनी दरवाजा उघडला. बाहेर पाहिलं तर त्या मुलाचे आईवडील अंगणात त्याला घेऊन फिरत होते. त्याची समजूत काढत होते, पण मुलगा काही केल्या शांत होत नव्हता. दोघांच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता होती. बघा ना काका, माहीत नाही याला काय झालंय, सतत रडतच असतो, मुलाची आई हताशपणे म्हणाली. बाबांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना घरात बोलावून घेतलं. त्यांनी प्रेमाने त्या मुलाच्या पोटावर आणि बेंबीवर हिंग लावायला सुरुवात केली. थोड्याच वेळात तो मुलगा शांत झाला. बाबा त्याच्याशी बोबड्या भाषेत बोलू लागले आणि क्षणातच तो खळखळून हसू लागला. हे सगळं पाहून त्या मुलाचे आईवडील थक्क झाले. काका, तुम्ही तर कमाल केलीत, तुमच्याकडे येताच हसू लागला, असं म्हणत त्यांनी बाबांचे मनापासून आभार मानले. तेव्हा बाबा हसत म्हणाले, अहो कधी कधी लहान मुलांना पोटात गॅस होतो, त्यामुळे ते रडतात. आपण उगाचच घाबरतो. आता तुम्ही निर्धास्तपणे जाऊन झोपा, हा आता रडणार नाही. ते दोघेही समाधानाने निघून गेले. बाबांनी घराचा दरवाजा बंद केला, पण मनात विचारांचा काहूर माजला होता. प्रवीण आणि श्रुतीला जाऊन किती दिवस झाले, अजून परतलेच नाहीत. फोनही केला नाही. कसे आहेत, केव्हा येणार आहेत, काहीच कळत नाही. बाबांनी प्रवीणला फोन लावला, पण फोन लागत नव्हता. मोबाईलकडे पाहत ते मनातल्या मनात पुटपुटले, माहीत नाही मुलं केव्हा येणार आहेत, आम्हाला तर काही दिवसांसाठीच सांगून गेले होते. विचारांच्या ओझ्यानेच ते अंथरुणावर पडले. एके दिवशी सकाळी बाबा सिम्बाला घेऊन बागेत गेले. तेव्हा तेथे श्रुतीची मैत्रीण आली होती. सिम्बासोबत एका अनोळखी व्यक्तीला पाहून ती चकित झाली. तिथे आलेल्या एका शेजारणीने तिला सांगितले, हे श्रुतीचे सासू सासरे आहेत, गावावरून आले आहेत. ती लगेच त्यांच्याकडे आली. काका, मी श्रुतीची मैत्रीण आहे. बाबांनी तिला आशीर्वाद दिला. तेव्हा ती हसत म्हणाली, इथे येऊन तुम्ही फारच छान केलंत काका, नाहीतर माझ्या मैत्रिणीचं परदेशी फिरण्याचं स्वप्नच राहिलं असतं. बाबा आश्चर्याने म्हणाले, बाळा तू काय म्हणतेस, मला काहीच समजत नाही आहे. तेव्हा ती क्षणभर थांबली आणि म्हणाली, काका ते सगळं सोडा, हे सांगा श्रुती, प्रवीण आणि मुलं परत केव्हा येणार आहेत? ते मला माहीत नाही बाळा. त्यांनी सांगितलं होतं 15 दिवसात येणार आहेत, पण आता 2 आठवडे उलटले. तेव्हा ती म्हणाली, नाही काका, श्रुतीने मला सांगितलं होतं किमान 1 महिना तरी लागेल. बाबा चकित होऊन म्हणाले, 1 महिना? पण जाताना तर ते म्हणाले होते की लवकर परत येऊ. ती हलकेच म्हणाली, काका तुमचा काहीतरी गैरसमज झाला असावा. ठीक आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या, मी निघते. एवढं बोलून ती तेथून निघून गेली आणि बाबा मात्र विचारांच्या खोल गर्देत हरवून गेले. सिम्बाला घेऊन ते परत घरी आले. पाहतात तो काय, गल्लीत प्रचंड गोंधळ सुरू होता. बाबा पटकन त्या ठिकाणी गेले, कारण विचारताच समजलं की त्या गल्लीमध्ये राहणाऱ्या प्रकाशरावांच्या घरी चोरी झाली होती. पुढच्याच आठवड्यात त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि घरातले सगळे दागिने चोरांनी लंपास केले होते. हे ऐकून बाबांचं मन हेलावून गेलं. बिचारा कुटुंब किती तणावात असेल या विचारातच ते हरवून गेले. मन जड झालेलं असतानाच सिम्बाला घेऊन ते परत घरी आले. घरी पोहोचले तोच फोनची रिंग वाजली. बाबांनी फोन उचलला. पलीकडून प्रवीणचा आवाज आला, नमस्कार बाबा, सगळं व्यवस्थित आहे ना? सिम्बाने तुम्हाला फार त्रास तर दिला नाही ना?
बाबांनी हळुवारपणे सांगितलं, हो रे बाळा, इकडे सगळं ठीक आहे. आम्ही दोघं एकमेकांची नीट काळजी घेतो. सिम्बा तर दिवसभर घरात उड्या मारत असतो, पण तुम्ही परत यायला खूप दिवस लावताय. त्यावर प्रवीण म्हणाला, हो बाबा, ऑफिसमध्ये थोडं जास्त काम आहे, म्हणून अजून काही दिवस लागतील. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. इतकं बोलून प्रवीणने फोन ठेवला. तेवढ्यात पाठीमागून श्रुतीचा आवाज आला. काय म्हणाले तुमचे वडील? प्रवीण म्हणाला, सगळं व्यवस्थित आहे. तुझं घरसुद्धा आणि तुझा सिम्बासुद्धा. श्रुती हसत म्हणाली, पाहिलंत ना, बाबांना गावावरून बोलावण्याची माझी युक्ती किती कामी आली. एका दगडात दोन पक्षी. सिम्बाला केअरटेकर मिळाला आणि आपल्या घराची राखणसुद्धा झाली. आता आपण अजून काही दिवस निवांत फिरू शकतो. प्रवीण हसत म्हणाला, हो श्रुती, तुझी युक्ती एकदम भारी होती. नाहीतर घराच्या सिक्युरिटीचा खर्च आणि सिम्बाला केअरटेकरमध्ये ठेवण्याचा खर्च दोन्ही मिळून तब्बल 50,000 रुपये गेले असते. तेव्हा श्रुती थोड्या थंडपणे म्हणाली, आता अजून एक गोष्ट ऐका. तुम्ही बाबांना सांगितलं आहे ना की त्यांची विम्याची रक्कम आपल्यालाच द्यायची आहे. तसंही त्यांना त्या पैशांचं करायचं तरी काय? दर महिन्याला त्यांना पैसे मिळतातच ना, मग अजून पैशांचं काय करणार ते? प्रवीण म्हणाला, तू तर माझ्या मनातलंच बोललीस. मी सुद्धा हाच विचार करत होतो. क्षणभर थांबून श्रुतीने विचारलं, पण प्रवीण, बाबा आपल्याला पैसे देतील ना? प्रवीण आत्मविश्वासाने म्हणाला, का नाही देणार? ते नक्कीच देतील. मी म्हणाले की ते नाही म्हणणार नाहीत, आणि तसंही माझ्या प्रमोशनबद्दल आपण त्यांना काही सांगितलेलं नाही. त्यांना एवढंच माहीत आहे की आपण ऑफिसच्या कामासाठी परदेशात आलो आहोत. प्रवीणला वाटलं की त्याने फोन कट केला आहे, पण खरं तर फोन अजूनही चालूच होता आणि बाबांनी मुलगा आणि सुनेचं सगळं बोलणं ऐकलं होतं. हे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपलाच मुलगा एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो यावर त्यांचा विश्वास बसला नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हा दोघांना इथे बोलावून घेतलं. या कलियुगात लोभ आणि स्वार्थ आईवडिलांच्या ममता आणि प्रेमावर भारी पडू लागला आहे. पण माझा प्रवीण तोही असा निघेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. विचार करता करता त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तेवढ्यात बाहेरून गोंधळाचा आवाज आणि ॲम्ब्युलन्सचा सायरन ऐकू आला. पण मनातल्या मनात विचारांचा गोंधळ इतका प्रचंड होता की बाहेरचा आवाज त्यांच्या जाणीवेपर्यंत पोहोचलाच नाही. काही वेळ ते लगेच गपचूप बसून रडत राहिले. ना भूक ना तहान. प्रवीणच्या लहानपणापासून आजपर्यंतच्या सगळ्या आठवणी त्यांच्या मनात गोंगावत होत्या. तेवढ्यात त्यांचं लक्ष सिम्बाकडे गेलं. भुकेमुळे शेपूट हलवत तो त्यांच्या आजूबाजूला फिरत होता. बाबांनी पटकन डोळ्यातलं पाणी पुसलं आणि सुनंदाताईंना म्हटले, सिम्बासाठी काहीतरी खायला घेऊन ये. सिम्बा नेहमीच बाबांसोबत जेवत असे, म्हणून मन नसतानाही त्यांनी सिम्बाबरोबर भाकरीचे 2 घास घेतले. संध्याकाळी बाहेर फिरायला निघाले असताना त्यांना समजलं, प्रकाशरावांच्या घरात झालेल्या चोरीमुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हे सगळं ऐकताच बाबांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. दुसऱ्या दिवशी प्रकाशराव हॉस्पिटलमधून घरी परतले तेव्हा बाबा त्यांना भेटायला गेले. त्यांना धीर देत म्हणाले, हे पहा दादा, आयुष्यात चढ उतार येतच असतात, पण म्हणून कुणी आयुष्य संपवतं का? तेव्हा प्रकाशराव उदास स्वरात म्हणाले, नाही दादा, तुम्हाला कल्पनाच नाही मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे. दिवसभर राबून 4 पैसे घरी आणतो तरीही घरखर्च भागत नाही. मोठ्या मुश्किलीने मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवले होते, तिच्यासाठी दागिने बनवले होते, पण देवाला आमचं हे सुखही बघवलं नाही. आता माझ्या मुलीचं लग्न कसं होणार, काय करू तेच कळत नाही. बोलता बोलता प्रकाशराव मोठ्याने रडू लागले. त्यांची अवस्था पाहून बाबांचं काळीज व्याकुळ झालं. काळजी करू नका दादा, देवावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. एका बापाची ही हतबल अवस्था पाहून बाबांना चैन पडेना. दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या गावाला फोन केला. शेजाऱ्यांना 2 लाख रुपये पाठवायला सांगितले आणि हेही स्पष्ट केलं की गावी परतल्यावर ते पैसे लगेच परत करतील. बाबांचं बोलणं गावी कुणी नाकारत नव्हतं. दुसऱ्याच दिवशी पैसे त्यांच्या हातात आले. ते पैसे घेऊन बाबा थेट प्रकाशरावांच्या घरी गेले आणि ते सर्व पैसे त्यांच्या हातावर ठेवले. पैसे पाहून प्रकाशराव गोंधळून म्हणाले, हे काय आहे? उघडून पहा. बाबा शांतपणे म्हणाले. पैसे पाहताच प्रकाशराव चकित झाले. एवढे पैसे? आता तरी तुमच्या मुलीचं लग्न होईल ना? अहो नाही, हे पैसे मी घेऊ शकत नाही, प्रकाशराव घाईघाईने म्हणाले. तेव्हा बाबा ठामपणे म्हटले, अहो ती फक्त तुमचीच मुलगी नाही, आमचीही मुलगी आहे. तुम्ही नाही म्हणालात तर मला बरं वाटणार नाही.
मला तुमचा मोठा भाऊ समजून हे पैसे ठेवा. हे ऐकताच प्रकाशरावांच्या डोळ्यात पाणी आलं. तुमचे हे उपकार मी कसे फेडू, ते कातर स्वरात म्हणाले. बाबा हसत म्हणाले, माणूस म्हणून आपलं कर्तव्य असतं की दुसऱ्या माणसाच्या अडचणीला धावून जायचं. यात उपकार काही नाही. आजूबाजूच्या सगळ्यांनी बाबांच्या या निर्णयाचं भरभरून कौतुक केलं. त्यांच्या मदतीमुळे शेजारीही पुढे आले. अखेर प्रकाशरावांच्या मुलीचं लग्न अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलं. बाबा घरी येऊन बसले. तेवढ्यात त्यांची सून श्रुतीचा फोन आला. बाबा, आम्ही उद्या दुपारपर्यंत पोचत आहोत. आईंना स्वयंपाक करून ठेवायला लावा. आणि हो, घर नीट स्वच्छ ठेवा. आम्ही जसं घर सोडून गेलो होतो तसंच मला हवं आहे. ठीक आहे सुनबाई, बाबा म्हणाले आणि फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा नेहमीपेक्षा लवकर उठले. देवपूजा केली. सुनंदाताईंनी देवासाठी नैवेद्य बनवला आणि गरिबांना वाटण्यासाठी वेगळा स्वयंपाकही केला. सिंबाला घरी सोडून दोघंही देवळात गेले. देवासमोर नतमस्तक होऊन त्यांनी प्रार्थना केली. देवळाबाहेर आल्यावर तिथे जमलेल्या गरिबांना जेवण वाढू लागले. तेव्हा एका वृद्ध व्यक्तीकडे बाबांची नजर गेली. बाबा आणि सुनंदाताई त्यांच्याजवळ जेवण द्यायला गेले. तेव्हा त्या व्यक्तीने चेहऱ्यावरचं ब्लँकेट ओढून घेतलं. मात्र त्याची शरीरयष्टी पाहून तो कुणीतरी ओळखीचा असल्याचा भास बाबांना झाला. प्रसाद देताना त्यांच्या नजरेत त्या वृद्धाचे हात आले आणि ते पाहताच बाबांचं काळीज धस्स झालं. तू तर माझा मित्र महेश आहेस ना, असं म्हणत बाबांनी त्याच्या चेहऱ्यावरचं ब्लँकेट बाजूला केलं. डोळ्यात पाणी साठलेले महेशराव नजरही वर करू शकले नाहीत. महेश, हे सगळं काय आहे? तू तर तुझ्या मुलांसोबत राहत होतास ना, गाव सोडून त्यांच्यासोबत शहरात आलास, मग ही अवस्था कशी? तेव्हा महेश हळूच आवाजात म्हणाला, काय सांगू, दोन्ही मुलांना मोठ्या शहरात चांगल्या नोकऱ्या लागल्या. तेव्हा आम्ही स्वतःला धन्य समजलो. मुलं सुना आम्हाला इथे घेऊन आले. काही काळ आम्ही खरोखर आनंदात जगलो. 3 महिने मोठ्या मुलाकडे राहत होतो आणि 3 महिने छोट्या मुलाकडे. पण काही महिन्यांपूर्वी माझ्या बायकोचा स्वर्गवास झाला. त्यानंतर मुलं गावचं घर विकण्याचा हट्ट करू लागले. गावकऱ्यांनी मला खूप समजावलं होतं, तू जिवंत आहेस तोपर्यंत स्वतःचं हात कापून मुलांच्या हातात देऊ नकोस. पण मी कुणाचं ऐकलं नाही. मनात विचार होता की म्हातारपण मुलांच्या सोबतच घालवायचं आहे, मग त्यांचं ऐकण्यात काय हरकत आहे. पण आज सत्य वेगळंच आहे. मुलांनी आपापल्या वाटण्या घेतल्या आणि आपापल्या परीने राहू लागले. मोठा मुलगा बायको मुलांसह परदेशी निघून गेला. उरलेल्या छोट्या मुलाने आणि सुनेने माझी जबाबदारी घ्यायलाच नकार दिला. माझ्या एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम असा झाला की या वयात मी रस्त्यावर भीक मागत फिरतोय. 2-2 मुलं असूनही आज माझं कुणीच नाही. आता वाटतं एखाद्या वृद्धाश्रमातच निघून जावं. बोलता बोलता महेशराव मोठ्याने रडू लागले. बाबांनी त्याचे अश्रू पुसले आणि ठाम स्वरात म्हणाले, अरे, तू वृद्धाश्रमात का जाणार? तू माझ्यासोबत चल. बाबा आपल्या जुन्या मित्राला घरी घेऊन आले. महेश, आधी हातपाय धुवून घे आणि हा लाडू खा. मुलांसाठी घरून बनवून आणले होते, पण त्यांच्याकडे लाडू खायला वेळच नव्हता. परदेशी जायची घाई होती ना. बोलता बोलता दोघेही जुने मित्र लाडू खात बसले. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. बाबांनी दरवाजा उघडला तर समोर श्रुती आणि प्रवीण उभे होते. घरात एका अनोळखी व्यक्तीला पाहून श्रुती प्रश्नार्थक नजरेने बाबांकडे पाहू लागली. तेव्हा बाबा म्हणाले, सुनबाई, हा माझा जुना मित्र आहे. बिचारा फार त्रासलेला आहे, म्हणून मी त्याला घरी घेऊन आलो. बाबा आपलं वाक्य पूर्ण करण्याच्या आधीच श्रुती चिडून म्हणाली, हो, आम्ही तर इथे धर्मशाळाच उघडली आहे ना. तुम्ही कोणालाही उचलून घरात घेऊन येता आणि तसंही किती दिवसांपासून ही समाजसेवा चालू आहे. सुनबाई, तू हे काय बोलतेस? बाबा आश्चर्याने म्हणाले. तेव्हा प्रवीण पुढे आला. बाबा, श्रुती बरोबर म्हणते. हे आमचं घर आहे, एखादं वृद्धाश्रम नाही. हे ऐकून बाबा अचंबित होऊन काही क्षण तिथेच उभे राहिले. मग शांत पण धारदार स्वरात म्हणाले, हो, अगदी बरोबर आहे. हे तुझंच घर आहे, माझं नाही. तुम्ही आम्हा दोघांना इथे बोलावलं ते घर सांभाळायला, तुमच्या गैरहजेरीत घर आणि सिंबाची राखण करायला. कुणीतरी हवं होतं ना, म्हणून. दुसऱ्याला बोलावण्यापेक्षा स्वतःच्या आईबापाला बोलावलं तर काय बिघडलं असा विचार केला असशील ना. नाहीतर आजपर्यंत आम्हाला इथे बोलवण्याचा विचारही तुमच्या मनात आला नव्हता. आज अचानक आला. एका चौकीदारापेक्षा जास्त माझी काय लायकी आहे तुमच्या घरात? मग कोणत्या अधिकाऱ्याने मी माझ्या मित्राला इथे आणलं? आता जेव्हा घराचे मालक परत आले आहेत तेव्हा या चौकीदाराचं इथे काय काम? हो ना श्रुती, तुला असंच म्हणायचं आहे ना?
तुमचं काम संपले, मग आम्हा म्हातारीची तुम्हाला काय गरज? कदाचित तुमच्या घरात आमच्यासारख्यांसाठी जागा नसेल, पण माझ्या गावात आणि माझ्या गावकऱ्यांच्या मनात आमच्यासाठी भरपूर जागा आहे. संध्याकाळची ट्रेन पकडून मी माझ्या मित्राला घेऊन गावी परत जाईन. बोलता बोलता बाबांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. सोहन आणि आरू धावत येऊन आजोबांना बिलगले. रडत म्हणाले, नाही आजोबा, तुम्ही आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मुलांचं निरागस बोलणं ऐकून बाबांनी दोघांच्या डोक्यावर चुंबन घेतलं आणि म्हणाले, अरे बाळांनो, आम्ही तुम्हाला भेटलो एवढंच आमच्यासाठी खूप आहे. आमचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असतील. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आईवडीलच असे असतात जे निस्वार्थपणे आपल्या मुलांच्या भल्याचा विचार करतात. प्रत्येक संकटात मुलांच्या पाठीशी उभे राहतात आणि बदल्यात काहीच अपेक्षा ठेवत नाहीत. डोळे मिटून ते आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात आणि जेव्हा तो विश्वास तुटतो ना, तेव्हा आईबापाच्या मनाला प्रचंड वेदना होतात. बाबांचं हे बोलणं ऐकून श्रुती आणि प्रवीणला आपल्या चुकीची जाणीव होऊ लागली. तेवढ्यात सुनंदाताई म्हणाल्या, सुनबाई, जरा नीट लक्ष देऊन बघ. तुझं घर अगदी तसंच आहे जसं तू सोडून गेली होतीस. तरीही आमच्याकडून काही कमी पडलं असेल तर आम्हा दोघांना माफ कर. नाही आई, तुम्ही हे काय बोलत आहात? श्रुती गोंधळलेल्या स्वरात म्हणाली. तेव्हा बाबा गंभीरपणे म्हणाले, सुनबाई, मला सगळं माहीत आहे. अचानक तुझ्या मनात आमच्याबद्दल एवढं प्रेम का उफाळून आलं की तू आम्हाला इथे बोलावून घेतलंस. तेवढ्यात प्रवीण बोलू लागला, बाबा, आम्ही विचार केला होता. पण बाबांनी त्याला मध्येच थांबवलं. ते ठाम आवाजात म्हणाले, मला दुःख याचं आहे की आजपर्यंत तू तुझ्या आईवडिलांच्या प्रेमाची कधीच कदर केली नाहीस. तू स्वतः एक आई आहेस, तरीही आईवडिलांच्या भावनांशी असा खेळ खेळतेस. जर तुम्ही आम्हाला सगळं स्पष्टपणे सांगितलं असतं तर आम्ही मदतीसाठी धावून आलो नसतो का? अरे, आम्ही तर तुमच्यासाठी जीव द्यायलाही तयार आहोत. मग हा कट का रचला? आमच्या भावनांशी खेळ का केला? क्षणभर थांबून त्यांनी प्रवीणकडे रोखून पाहिलं आणि पुढे म्हणाले, आणि हो प्रवीण, विम्याच्या पैशांवर तुझी नजर आहे ना? ते पैसे मिळवण्यासाठी आता कोणतंही नवीन नाटक करू नकोस. जेव्हा मागशील तेव्हा मी देईन. हे शब्द कानावर पडताच प्रवीण आणि श्रुती लाजेने मान खाली घालून उभे राहिले. जणू स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं अशी त्यांची अवस्था झाली. क्षणाचाही विलंब न करता बाबांनी सुनंदाताईंना सामान पॅक करायला सांगितलं आणि आपल्या मित्रासह घराबाहेर पडले. प्रवीण आणि श्रुती तिघांना जाताना पाहतच राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तेवढ्यात शेजारच्या घरात राहणारी रेवा धावत आली. ती व्याकुळ स्वरात म्हणाली, अहो काका, तुम्ही जात आहात? तुम्ही इथे होतात म्हणून आम्हाला कधीच कसली काळजी वाटली नाही. मला माझे सासू सासरे नाहीत, पण तुमच्यात मला त्यांची सावली दिसायची. आता तुम्हीही निघताय. समोरून येणाऱ्या प्रकाशरावांनी हे दृश्य पाहिलं. तेही जवळ आले आणि भाऊक होत म्हणाले, तुम्ही आमच्यावर जे उपकार केलेत ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. असं म्हणत प्रकाशराव बाबांच्या पाया पडू लागले. तेव्हा बाबा हसत म्हणाले, अहो दादा, मी काही उपकार केले नाहीत. उलट मला तुमची सेवा करण्याची संधी दिलीत. हेच माझ्यावरचे उपकार आहेत. तेवढ्यात सोहन, आरू आणि गल्लीतली सगळी मुलं गोळा झाली. सगळे एका सुरात म्हणू लागले, आजोबा, तुम्ही जाऊ नका. सगळ्यांचं हे निरपेक्ष प्रेम पाहून बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात श्रुती आणि प्रवीण त्यांच्या समोर आले. भरलेल्या डोळ्यांनी हात जोडून प्रवीण म्हणाला, बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही अशी चूक केली आहे की जिची माफी मागणंही कठीण आहे. पण तुम्ही वडील आहात ना? वडील आपल्या मुलांच्या चुका माफ करतात. मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं आहे. बाबा, फक्त एक संधी द्या तुमची सेवा करण्याची. श्रुती ही हात जोडत म्हणाली, बाबा, आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही दोघंही इथेच राहा. मी वचन देते, आम्ही तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही. बाबांनी सुनंदाताईंकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. मग ते दोघांकडे पाहून शांत स्वरात म्हणाले, माझ्या मुलांनो, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली. माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. मला तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. पण मला गावी जावंच लागेल. तिथं माझं स्वतःचं घर आहे. त्या घरात राहूनच मला समाधान मिळतं. मी, सुनंदा आणि माझा मित्र महेश आमचं उरलेलं आयुष्य तिथे आनंदाने राहू. बाबांनी सगळ्या मुलांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि आशीर्वाद दिले. सुनंदाताई देखील हसत सर्वांना आशीर्वाद देत होत्या. ते रिक्षात बसू लागले. तेवढ्यात कुणीतरी पाठीमागून थांबवल्यासारखं वाटलं. वळून पाहिलं तर सिंबाने सुनंदाताईंच्या साडीचा पदर घट्ट पकडला होता. ते दृश्य पाहताच बाबांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं.
एका महिन्यात सिंबाशी त्यांची घट्ट मैत्री झाली होती. सुनंदाताईंनी स्वतःला सावरत हळूच साडीचा पदर सोडवला. तेवढ्यात सिंबा थेट रिक्षात जाऊन त्यांच्या शेजारी बसला. हे पाहून सगळे चकित झाले. बाबांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांना सोडायला तयार नव्हता. त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बाबा म्हणाले, माणसाला समजो किंवा न समजो, पण हे मूक प्राणी प्रेमाची भाषा फार चांगल्या प्रकारे समजतं. आता सिंबा आमच्याबरोबरच राहणार, असं म्हणून त्यांनी रिक्षावाल्याला निघायला इशारा केला. बाबा सुनंदाताई आणि त्यांचे मित्र महेशराव गावी जायला निघाले. रिक्षा निघून गेली, पण मागे राहिलेले ते फक्त रिकामं घर नाही, तर रिकामं मन. घरात पाऊल टाकताच श्रुतीला जाणवलं, भिंती उभ्या होत्या, वस्तू तिथेच होत्या, पण घरातला जीव कुठेतरी निघून गेला होता. स्वयंपाकघरात सुनंदाताईंचा आवाज ऐकू येत नव्हता. अंगणात बाबांची सावली दिसत नव्हती. श्रुती खुर्चीवर बसली आणि पहिल्यांदाच स्वतःला विचारलं, आपण नेमकं काय गमावलं? त्या रात्री प्रवीण झोपलाच नाही. उशी ओलावली होती, पण डोळ्यातून आलेल्या अश्रूंना त्याचं नाव नव्हतं. ते पश्चात्तापाचे होते. त्याला आठवलं, लहानपणी आजारपणात बाबा रात्रभर जागून बसायचे. आई थकूनही डब्यात आवडीचा पदार्थ ठेवायची. आज त्या आठवणी जखमेसारख्या छातीत खोलवर घुसत होत्या. गावाकडे बाबा घराच्या ओसरीत बसले होते. समोर सूर्य मावळत होता. सुनंदाताई त्यांच्या शेजारी बसून म्हणाल्या, आपण योग्य केले ना? बाबा काही बोलले नाही, फक्त आकाशाकडे पाहत राहिले. कारण बाबांच्या मनात प्रश्न नसतात, फक्त वेदना असतात. सिंबा त्यांच्या पायाशी डोकं ठेवून बसला होता. बाबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तू तरी मला फसवलं नाहीस रे. हे बोलताना त्यांच्या आवाजात कंप होता, जो त्यांनी कधीच कोणाला दाखवला नाही. दिवस सरकत गेले. श्रुती आणि प्रवीणसाठी प्रत्येक दिवस अपराधीसारखा जड होत होता. एक दिवस श्रुती देवापुढे कोसळली. देवा, आम्ही खूप उशिरा शहाणे झालो. पैशासाठी आम्ही प्रेम गमावलं. आता शिक्षा द्यायची असेल तर आम्हालाच दे, पण त्यांना सुकात ठेव. त्या रात्री प्रवीणने बाबांना फोन लावला. बाबा, एवढाच शब्द तोंडातून निघाला. पुढे आवाजच फुटत नव्हता. पलीकडून बाबा म्हणाले, रडू नकोस बाळा. आईवडिलांना मुलांचे अश्रू सहन होत नाही. त्या एका वाक्याने प्रवीण अक्षरशः कोसळला. कारण ज्यांना दुखावलं तेच आज त्याला सावरत होते. काही महिन्यांनी श्रुती आणि प्रवीण गावी गेले. हातात काही नव्हतं, ना भेटवस्तू ना अपेक्षा, फक्त खाली झुकलेली मान. बाबांनी दोघांकडे पाहिलं. क्षणभर शांतता होती. मग त्यांनी हळूच श्रुतीच्या डोक्यावर हात ठेवला. उठ बाळा. खाली मान घालून उभं राहणं शिक्षा आहे, पण चूक ओळखून उभं राहणं ते प्रायश्चित्त आहे. सुनंदाताईंच्या डोळ्यात अश्रू होते. त्या श्रुतीला मिठीत घेत म्हणाल्या, आईचं हृदय राग धरत नाही ग. सिंबा धावत येऊन प्रवीणच्या पायाशी बसला. जणू म्हणत होता, तू उशिरा आलास, पण आलायस, हेच महत्त्वाचं आहे. त्या दिवशी घरात स्वयंपाक झाला. साधा पण मनापासून केलेला. जेवताना बाबा म्हणाले, आज पहिल्यांदा पोट भरल्यासारखं वाटतंय. आणि त्या वाक्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. आई वडिलांचा मान सन्मान आणि त्यांच्यावर केलेलं निस्वार्थ प्रेम हीच आयुष्यातली खरी संपत्ती असते. स्वार्थासाठी रचलेलं षडयंत्र शेवटी स्वतःलाच जखमी करतं. आईवडील असताना त्यांचं प्रेम ओळखा, कारण एकदा ते गप्प झाले तर त्यांच्या शांततेचा आवाज आयुष्यभर ऐकू येत राहतो. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.